हॅलो फ्रेंड्स, आज आहे अक्षय तृतीया आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे. व्लॉग म्हणा किंवा व्हिडिओ आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज अक्षय तृतीयेची पूजा कशी केलेली आहे. सगळ्यात आधी मी काय केलं की स्वच्छ आसन वगैरे टाकून ठेवलेलं आहे. त्याच्यावर ठेवलेला आहे विष्णू भगवानचा फोटो आणि माता लक्ष्मीचा फोटो स्वच्छ करून. त्यानंतर मी कलश मांडत आहे. कलशामध्ये मी सुपारी, ₹1 नाण्याने काही अक्षता टाकलेले आहेत आणि 5 विड्याची पाने ठेवून त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे. दिवा मी आधीच लावून ठेवलेला होता, पण मुलांमुळे मी बाजूला ठेवलेला आहे. तो मी नंतर वरती ठेवला व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी. तर इकडे मी 4 विड्याची पाने ठेवून घेतलेली आहेत. त्याच्यावर मी देवांची स्थापना करणार आहे. त्याच्यावर मी थोड्या थोड्या अक्षताही ठेवून घेतलेल्या आहेत. आणि हा आहे माझा मुलगा आणि मुलगीही आहे, तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये. त्यानंतर अक्षता ठेवत आहे मी इकडे. आणि नंतर मी आधी सगळ्या देवांना स्वच्छ साफ करून ठेवलेलं होतं आणि त्यांना गंध वगैरे पण लावून ठेवलेलं होतं. तर मी मुलांकडूनच अशी देवांची स्थापना करून घेते, जेणेकरून त्यांनाही त्याची आवड व्हावी. तर सगळ्यात आधी माझ्या मुलांनी गणपती बाप्पाला ठेवलेला आहे, कारण त्याला गणपती बाप्पा खूप आवडतात. तर ठेवताना तो मंत्रही म्हणत होता, श्री गणेशाय नमः म्हणून. मुलगी आहे ही माझी, ही ठेवत आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीला आणि तिला मी हेल्प करत आहे, कारण की तिचा हात पोचत नव्हता. तर त्यानंतर लक्ष्मी मातेला मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. तर ती कशी पाया पडते बघा. आणि नंतर मी ठेवलेलं आहे भगवान कुबेरला. आजच्या दिवशी कुबेर भगवानचीही पूजा करतात. आणि सगळ्यात शेवटी ठेवलेलं आहे मी अन्नपूर्णा मातेला. तर आजच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म झालेला आहे, त्यामुळे आजच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करणं ही खूप महत्त्वाची आहे. तर अशी मी सगळ्या देवांची स्थापना करून ठेवलेली आहे इकडे. आणि किती छान दिसत आहेत ना देव. नंतर मी खालच्या याच्यावर एक विड्याचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावर मी थोड्या अक्षदा ठेवून घेत आहे. तर या विड्याच्या पानावर मी ठेवणार आहे श्रीयंत्र. तर श्रीयंत्राची आज पूजा करतात, म्हणजे लक्ष्मी मातेला श्रीयंत्र ही प्रिय आहे, त्यामुळे श्रीयंत्राची आज पूजा करणार आहे. तर आज मी श्रीयंत्राची पूजा करत आहे. नंतर मी लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या कवड्या, त्यांचीही आज पूजा करणार आहे. आजच्या दिवशी कवड्याला खूप महत्त्व आहे. आज जर तुम्ही जरी सोनं नाही घेऊ शकलात ना, तरी तुम्ही कवड्यांची खरेदी करू शकता, म्हणजे करायलाच हवी आजच्या दिवशी, जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ. त्याच्यानंतर मी इकडे अक्षय कलश ठेवून घेत आहे. तर अक्षय कलश म्हणजे एक तुम्ही मातीचा कलश विकत आणून त्याला आपल्या पद्धतीने सजवू शकता. मग त्याच्यामध्ये तांदूळ भरून त्याच्यामध्ये मी सोन्याचे आणि चांदीचे दागिने टाकलेले आहेत, पैसे ठेवलेले आहेत आणि तो अक्षय कलश ठेवलेला आहे. तर आजच्या दिवशी अक्षय कलशाची पूजा करणे ही खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं की सगळ्या देवांना वगैरे मी कुंकू वगैरे लावून घेतलेलं होतं, म्हणून तुम्हाला मी इकडं कुंकू लावताना दिसत नाही आहे. आता सगळ्या देवांना मी आता फुलं वगैरे ठेवून घेत आहे. आणि माझी मुलं अशीच मध्ये मध्ये करत राहतात पूजा वगैरे करताना किंवा कोणत्याही कामामध्ये, तर त्यांना प्लीज तुम्ही इग्नोर करा. पण मी त्यांना घेऊनच पूजा वगैरे करते, कारण की पुढे चालून त्यांनाही त्याची आवड वगैरे लागावी किंवा त्यांना ॲटलिस्ट माहीत तरी व्हावं की आपण कशाची पूजा करतो किंवा कोणत्या दिवशी कशाची पूजा मग करत आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहेत. आणि पूजा वगैरे केली ना की खूप छान वाटतं घरामध्ये, असं प्रसन्न वगैरे वाटतं. एक ॲडिशनल पूजा केल्यावर देवघरातल्या देवांची तर आपण दररोजच पूजा करतो, पण अशा ॲडिशनल पूजेनं घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि मलाही खूप छान वाटतं अशी पूजा वगैरे करायला. तर त्यानंतर मी जे सगळे फ्रूट्स वगैरे ठेवून घेतले, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण ते पूर्ण पूजा दाखवताना तुम्हाला दिसेल. तर ही अशी आहे माझी पूर्ण पूजा दिसत आहे एकंदरीत. हे फ्रूट्स वगैरे मी ठेवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मेन आहे आंबा, कारण की आजपासूनच आपण आंबा खायला सुरू करतो. इकडे मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी पुरी, आमरस, कुरडई, पापड, भजी, वड्याची भाजी आणि कलाकंद, जे मी कालच बनवून ठेवलं होतं पूजेसाठी, नैवेद्यासाठी, ते ठेवलं आहे. तर अशी दिसत आहे माझी पूजा. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.